मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 28 डिसेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. $1 किंमत किती रुपये झाली असून हा रुपयाचा सर्वकालिक नीचांक ठरला आहे? ऑप्शन ए 85.50, ऑप्शन बी 87.75, ऑप्शन सी 88.56, ऑप्शन डी 84.56. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 85.50. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. मेलबोर्न क्रिकेट क्लबने भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूला मानद सदस्यत्व बहाल केले आहे? ऑप्शन ए वीरेंद्र सहवाग, ऑप्शन बी हरभजन सिंग, ऑप्शन सी सचिन तेंडुलकर, ऑप्शन डी सौरव गांगुली. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सचिन तेंडुलकर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. भारत आणि श्रीलंका यांच्यात द्विपक्षीय नौदल सराव कुठे आयोजित करण्यात आला होता? ऑप्शन ए चेन्नई, ऑप्शन बी विशाखापट्टणम, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी कोलकाता. याचा आन्सर आहे ऑप्शन बी विशाखापट्टणम. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. फ्युचर लीडर ऑफ वन एशिया पुरस्कार जिंकणारा कोण पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे? ऑप्शन ए सलमान खान, ऑप्शन बी वरुण धवन, ऑप्शन सी राजकुमार राव, ऑप्शन डी आयुष्यमान खुराना. याचा आन्सर आहे ऑप्शन डी आयुष्यमान खुराना. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. भारत आणि कोणत्या देशात विशाखापट्टणम येथे द्विपक्षीय नौदल सराव कुठे आयोजित करण्यात आला होता? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी नेपाळ. याचा आन्सर आहे ऑप्शन सी श्रीलंका. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. आरबीआयने वित्तीय क्षेत्रात एआयचा वापर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली आहे? ऑप्शन ए संजीव मल्होत्रा, ऑप्शन बी पुष्पक भट्टाचार्य, ऑप्शन सी रघुराम राजन, ऑप्शन डी उर्जित पटेल. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पुष्पक भट्टाचार्य. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. भारताने माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधनानंतर केंद्र सरकारने किती दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे? ऑप्शन ए 7, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 5. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 7. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्मकथेचं नाव काय आहे? ऑप्शन ए माय कंट्री माय लाईफ, ऑप्शन बी आय कॅन डू इट, ऑप्शन सी फ्युचर इंडिया, ऑप्शन डी चेंजिंग इंडिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चेंजिंग इंडिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. एशियन युथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहे? ऑप्शन ए 32, ऑप्शन बी 33, ऑप्शन सी 31, ऑप्शन डी 30. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 33. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. एशियन युथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी दुबई, ऑप्शन सी पॅरिस, ऑप्शन डी दोहा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी दोहा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. 45वी प्रगती मीटिंग कोणाच्या अध्यक्षतेखालील पार पडली? ऑप्शन ए अनुराग ठाकूर, ऑप्शन बी राजनाथ सिंग, ऑप्शन सी नरेंद्र मोदी, ऑप्शन डी पियुष गोयल. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नरेंद्र मोदी. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणते राज्य 100% नळाद्वारे पाणी देणारे 5वे हर घर जल राज्य ठरले आहे? ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पंजाब. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. नुकताच किल्लाउवा ज्वालामुखीचा स्फोट झाला असून तो कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. एशियन युथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहे? ऑप्शन ए 9, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 5, ऑप्शन डी 3. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 7. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. पंतप्रधान स्वामित्व योजनेद्वारे किती लाखपेक्षा जास्त कार्ड वितरित केले जाणार आहे? ऑप्शन ए 50, ऑप्शन बी 55, ऑप्शन सी 60, ऑप्शन डी 65. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 50. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. अटल युवा महाकुंभचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी लखनौ, ऑप्शन डी वाराणसी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी लखनौ. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. कोणत्या राज्यात हॉकी इंडिया लीग 2025 आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन ए ओडिशा, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ओडिशा. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. कोणत्या संस्थेने 2025 हे AI वर्ष म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन ए WTO, ऑप्शन बी IMF, ऑप्शन सी AICTE,
ऑप्शन डी RBI, याचा आन्सर आहे ऑप्शन सी AICTE. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19, पंजाब राज्य 100% नळाद्वारे आणि देणारे देशातील कितवे हर घर जल राज्य ठरले आहे? ऑप्शन ए 7, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 5. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20, कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात लोसर उत्सव साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए जम्मू आणि काश्मीर, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी झारखंड, ऑप्शन डी लडाख. याचा आन्सर आहे ऑप्शन डी लडाख. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.